श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मागील भागात आपण पाहिलं की गरिबीत वाटलेली अन्वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत होती. पण परीक्षेला अवघे 10 दिवस बाकी असताना तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. घरातील कमाई थांबली आणि तिच्या स्वप्नांसमोर मोठं संकट उभं राहिलं. आता पुढे अन्वी या संकटासमोर हार मानेल का, की आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थितीलाच हरवेल? चला तर मग पाहूया या प्रेरणादायी कथेचा दुसरा भाग. तर एके दिवशी रात्र खूप शांत होती, पण अन्वीच्या घरात शांततेपेक्षा जास्त वेदना होत्या. वडिलांचा श्वास धापा टाकत होता, आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि चुलीवरचं भांडं रिकामंच होतं. त्या रात्री अन्वीने पुस्तक उघडलं, पण अक्षर धूसर दिसत होती, कारण तिच्या डोळ्यांसमोर एकच प्रश्न होता: स्वप्न वाचवू की घर? ती हळूच अंगणात आली. आकाशाकडे पाहत तिने स्वतःलाच विचारलं, देवा, इतकी परीक्षा अजून किती? त्या क्षणी आई तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, बाळा, संकट नेहमी मोठी नसतात, आपली हिंमत लहान पडते. हे शब्द अन्वीच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरले. दुसऱ्या दिवसापासून तिने स्वतःचं वेळापत्रक बदललं. पहाटे 4 वाजता उठून अभ्यास, सकाळी शाळा, दुपारी घरकाम आणि संध्याकाळी गावातील लहान मुलांना शिकवण. रात्र झाली की पुन्हा अभ्यास, झोप फक्त 4 तास. थकवा होता, पण हार नव्हती. एका दिवशी औषधांच्या दुकानात उभी असताना तिच्या हातातले पैसे कमी पडले. औषध विक्रेत्याने शांतपणे विचारलं, बाकीचे पैसे? अन्वीने खाली मान घातली. तेवढ्यात मागून एक वृद्ध माणूस पुढे आला. त्याने उरलेले पैसे दिले आणि फक्त एवढंच म्हणाला, आज तू मदत घेत आहेस, उद्या कुणाचं आयुष्य बदलशील. अन्वीने त्या अनोळखी माणसाला पुन्हा कधीच पाहिलं नाही, पण त्याचे शब्द आयुष्यभर विसरले नाही. गावात मात्र कुजबूज सुरूच होती. गरीब मुलीची मोठी स्वप्न फार दिवस टिकत नाहीत. अन्वीने कोणालाही उत्तर दिलं नाही, कारण तिला माहिती होतं, उत्तर शब्दांनी नाही, यशाने द्यायचं असतं. परीक्षेचा दिवस उजाडला. जुना गणवेश, फाटलेले बूट आणि डोळ्यात न विझणारं स्वप्न. प्रश्नपत्रिका हातात येताच काही क्षण तिचे हात थरथरले. मग तिने डोळे मिटले. आईचे शब्द, वडिलांचा चेहरा आणि स्वतःची वर्षानुवर्षांची मेहनत आठवली. तिने पेन उचलला. त्या दिवशी ती उत्तर लिहित नव्हती, ती स्वतःचं भविष्य लिहित होती. निकालाचा दिवस आला. संपूर्ण गाव शाळेबाहेर जमलं होतं. मुख्याध्यापकांनी निकालाचा लिफाफा उघडला. क्षणभर संपूर्ण परिसर शांत झाला आणि पुढच्या क्षणी त्यांचा आवाज दुमदुमला, तालुक्यात प्रथम क्रमांक अन्वी. क्षणात टाळ्यांचा कडकडाट झाला. आई रडतच तिच्याकडे धावत आली. वडिलांनी थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावर हात ठेवला. आज तू फक्त परीक्षा नाही जिंकलीस, तू आमचं आयुष्य जिंकलंस. ज्यांनी तिच्यावर हसू केलं होतं तेच आज तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांगेत उभे होते. अन्वी मात्र शांतपणे हसत होती, कारण तिला समजलं होतं, मेहनत कधीच ओरडत नाही, पण तिचं यश संपूर्ण जगाला ऐकू येत होतं. चला तर मग पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही कथा काल्पनिक आहे, याचा कोणत्याही घटनेशी संबंध नाही आहे. ही कथा काल्पनिक आणि प्रेरणादायी आहे. तर यातून आपल्याला एकच संदेश मिळतो, देव प्रत्येकाला संधी देतो, पण ती ओळखण्याचं धैर्य फार थोड्यांकडं असतं. परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमची जिद्द ठरवते. हार मानू नका, कारण योग्य वेळ नक्की येते. श्री स्वामी समर्थ.